धन्य ते संसारी धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी लटिके वचन नाही लटिके वचन नाही देही उदासीन येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी मधुरावाणी ओटी तुका म्हणे वाव पोटी येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं जगननीत पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसीमाला कंदरम गंजनेत्रम सदैदवलहासं विठ्ठलं चिंतयामि कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलांकांक तेजोदिकामोदिवक्त्रं कलानीशवादापनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगा गिरिजियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नितिं नमो नारायण गिरिजि ब्रह्म स्वरूपं शुक्लां ब्रह्म विचारसार परमां माध्यं जगद्व्यापिनी वीणा पुस्तकधारिणीं भयदां जाग्यन्धकारापहा हस्ते स्फाटिकमालिकां च ददकीं पद्मासने संस्थिता वन्दे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदा शारदा श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनौ रघुबर बिमल जसु जोदाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोई हरे हुकलेस विकार प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करो प्रणाम ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम श्याम वचन ऐका कमला कमला
करीतो कते काळी आपण असावे जवळी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो जे स्वामी तो कया देवा यावरी न करावा अवहेरू मंगल भवन अमंगल हारी द्रव शुद्ध शिरथ अजिर बिहारी सीताराम चरित अति पावन मधुर सुरस हरो अति मन भावन पुनि पुनि कीर्तनियों सुनिए सुनाए दिल की प्यास बुझत न बुझाए जय रघुनंदन जय सिया राम जय रघुनंदन जय सिया राम धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी प्रस्तुत साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झालेल्या महाराष्ट्राच्या मातेला वंदन करून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्रीमंत श्री ज्ञानोबराय जगद्गुरु श्री तुकोबराय योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी ब्रह्मलीन गुरुवर्य सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज व सकल वारकरी संतांच्या ठिकाणी साष्टांग प्रणिपात करतो. अधिष्ठान दैवत स्वानंद सुखनिवासी तपोनिधी महान संत सद्गुरु श्री रघुनाथ बाबांच्या चरणावरती कोटी कोटी भावाने वंदन करतो आणि माझ्या कीर्तन सेवेला सुरुवात करतो. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी वक्ता संबंधाने काहीसा परिहार देणं क्रम प्राप्त आहे आणि म्हणून परिहार द्यायचा आहे तो असा असणाऱ्या पुण्यक्षेत्र पिंपळगाव कोंजिरा या पिंपळगावच्या पुण्य परिसरामध्ये साधू संतांच्या भगवंताच्या अनंत कृपा आशीर्वादाने महान तपस्वी वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी सद्गुरू रघुनाथ बाबा यांच्या 56व्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि कीर्तन महोत्सव या कीर्तन महोत्सवातील आजच्या 5व्या दिवसाची कीर्तन सेवा आपल्या सर्वांच्या वतीने माझ्याकडे प्राप्त आहे. विठाल विठाल त्या 5च्या दिवसाच्या कीर्तनासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे. या कार्यक्रमाला सुंदर करण्यासाठी प्रामुख्याने उपस्थित वारकरी टाळकरी महाराज मंडळी त्यामध्ये तुळशीवाड्या आई आहेत, विनयकरी महाराज आहेत, इकडे सर्व मान्यवर टाळकरी आहेत, इकडे सर्व मान्यवर टाळकरी मंडळी आहेत. आपल्या सर्वांच्या चरणावरती कोटी कोटी भावने वंदन करतो. ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आहेत. आपल्या संगमनेर अकोला परिसरातील सर्वच गायनाचार्य मृदंगाचार्य आणि ज्येष्ठ मंडळी ज्यांची महाराष्ट्रभर गायनामध्ये पखवाजामध्ये छाप आहे अशी सर्व मान्यवर मंडळी खरं तर प्रामुख्याने उपस्थित आहेत. त्यामध्ये गाण्याच्या साथीसाठी उपस्थित आपल्या परिसराचं रत्न आणि माझे जीवलग मित्र परम आदरणीय वंदनीय श्रीमान हरिभक्तपरायण नितीनजी महाराज देशमुख या ठिकाणी आहेत. महाराजांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. दुसरे ज्यांनी या ठिकाणी सुरुवातीला चाल गायली ते आपल्याच परिसराचं रत्न आपल्याच गावचं भूषण आदरणीय बाळासाहेबजी खिलारी त्यांनाही विशेष धन्यवाद आहे. खूप सुंदर त्यांचा आवाज आहे आणि त्यांना सुंदर असा आवाज परमेश्वराची देणगी आहे आणि म्हणून त्यांनाही विशेष धन्यवाद आहे. दुसरे आमचे मित्र आदरणीय दिलीपजी महाराज या ठिकाणी आहेत. इकडेच आदरणीय दौलत महाराज आहेत आणि इकडे सर्व मान्यवर मंडळी. आता सर्वांच्या नावाचा उल्लेख कदाचित माझ्याकडून होणार नाही आणि म्हणून कोणी जरी माझ्याकडून राहिलं तर मायबापाचं अंतःकरण करून मला माफ करत चला. पखवाजाच्या सेवेसाठी उपस्थित या ठिकाणी आदरणीय वंदनीय श्रीमान हरिभक्तपरायण आपल्या या परिसराचं रत्न आपल्या या परिसराचं वैभव आणि खरं तर पखवाज वाजवण्याची गोड कला त्यांच्याकडे आहे. खरं तर त्यांचा पखवाज वाजतोच पण वाजण्याबरोबर तो बोलतात. पखवाज बोलला पाहिजे, वाजला नाही पाहिजे. धादाडांग ताताडांग भरपूर वाजवतात पण काय पाहिजे समर्पक कशाला म्हणतात ते समर्पक वाजवणं ज्यांना जमलं ते आपल्या परिसराचं रत्न परम आदरणीय वंदनीय माझे जीवश्य जीवलग मित्र हरिभक्तपरायण ज्ञानराजजी महाराज पावळ त्यांनाही विशेष धन्यवाद आहे. एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी. त्याचबरोबर आज प्रामुख्याने उपस्थित पखवाजाच्या बरोबर तबल्याची जोडी आहे आणि तबल्याच्या जोडीसाठी खरं तर आज जे आपल्याला लाभले आणि खरं तर खूप आग्रह करून त्यांना इथे या ठिकाणी बोलून घेतलं आणि या परिसराचं वैभव या परिसराचं रत्न आहे. त्यांचा महाराष्ट्रामध्ये अनेक कलाकार आहेत पण सगळ्या कलाकारांना पखवाज गोड वाजवता येतो, त्यांना तबला वाजवता येत नाही. बऱ्याच कलाकार आहेत त्यांना तबल्याला खूप सुंदर हात आहे पण त्यांचा पखवाजाला गोड हात नाही.
पण संकेत महाराज आरोटे असं एक महाराष्ट्रभरातलं नाव आहे की जे पखवाजही तितकंच गोड वाजवत आहे आणि तबला सुद्धा तितकंच गोड वाजवतात. आपल्या परिसराचं वैभव आहे. आणि अगस्ती महाराज संस्थान या ठिकाणी त्यांची वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी आहे आणि 30 विद्यार्थ्यांना ते आज अध्ययन करत आहेत. वारकरी शिक्षणाचं या ठिकाणी संप्रदायाचं शिक्षण ते या ठिकाणी देतात. संकेतजी महाराज आरोटे माझे जिवलग मित्र आहेत, माझे बंधू आहेत, त्यांनाही विशेष धन्यवाद. ते आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिले. दुसरे आमचा सर्वेश महाराज या ठिकाणी आहेत, त्यांनाही विशेष धन्यवाद आहे. त्याचबरोबर हार्मोनियमच्या साथीसाठी आपल्याच गावचं रत्न आहे, त्यांनाही विशेष धन्यवाद आहे. आदरणीय बाबा कवडे महाराज या ठिकाणी बाबांच्याही चरणावरती कोटी कोटी भावाने वंदन करतो. कवडे बाबांच्या आधिपत्याखाली मार्गदर्शनाने हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आणि अत्यंत लीन व्यक्तिमत्व आहे, अत्यंत नम्र व्यक्तिमत्व आहे आणि अत्यंत गोड स्वभावाचं व्यक्तिमत्व कवडे बाबा आहेत. आल्यापासून त्यांनी खूप स्वागत केलं. बाबांच्याही चरणावरती कोटी भावाने वंदन करतो. आणि आपल्या गावचं रत्न प्रामुख्याने ज्यांचा उल्लेख सर्व शेवटी राहिला, आदरणीय वंदनीय या परिसराचं वैभव, परिसराचं भूषण, महाराष्ट्रभर कीर्तन क्षेत्रामध्ये ज्यांचं मोठं नाव आहे ते असे आपल्या गावचं रत्न भूमिपुत्र रवींद्रजी महाराज पिंपळगावकर म्हणून ज्यांची महाराष्ट्रभर ओळख आहे, असे महाराज बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही विशेष धन्यवाद आहे. ते आवर्जून या ठिकाणी वेळ काढून उपस्थित राहिले. त्याचबरोबर खरं तर आज ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा हा योग आहे तो सर्वच पिंपळगाव कुंजिरा ग्रामस्थ आणि ग्रामस्थांच्या मोठ्या सहयोगातून, मोठ्या योगदानातून या ठिकाणी येण्याचा हा खरं तर आजचा योग आहे. परंतु मी नेहमी सांगतो, आमंत्रण तसं गावाचंच आहे बाबा, आमंत्रण गावाचंच आहे, पण गाव आणि कीर्तनकार दोघांची ओळख करून देणारा कोणतरी लागतो. आणि असा जो दुवा तुमच्या माझ्या भेटीचा आहे ते माझे जिवलग मित्र आणि साऊंड क्षेत्रामध्ये ज्यांचं या परिसरामध्ये मोठं नाव झालं, या परिसरामध्येच नाही तर आपल्या गावामध्ये उत्तम असे पखवाजे आहेत. आणि विशेष म्हणजे कवडे बाबा, मला त्यांचं कौतुक याच्यासाठी वाटतं की त्यांनी ज्ञानोबरायांच्या भूमीमध्ये आळंदी क्षेत्रामध्ये अध्ययन करून पखवाजाचं ज्ञान संपादन केलेलं आहे. ज्ञानोबरायांचं सानिध्य लाभलेलं व्यक्तिमत्व आमचे साहेबू दादा, त्यांनाही विशेष धन्यवाद आहे. आणि सर्वच आमचे मान्यवर, या सप्ताहासाठी पळपळ करणारे, धावपळ करणारे सर्वच माझे तरुण मित्रमंडळी, त्या सर्वांना विशेष धन्यवाद देतो. ज्येष्ठ मंडळींना विशेष धन्यवाद देतो. कीर्तनाची सुरुवात ज्यांनी केली आदरणीय वंदनीय महाराज, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. आणि विशेष म्हणजे मला सर्वांना विनंती करायची तुम्हाला की एकदा तरुण मंडळीसाठी एकदा जोरदार टाळी वाजली पाहिजे. तरुणांसाठीची टाळी मी याच्यासाठी सांगितली कारण तरुण मंडळी जे करू शकतात, तरुणांच्या साह्याने जे कार्यक्रम होऊ शकतो, या कार्यक्रमाच्या नंतर जी पंगत आहे ती पंगत 10 मिनिटात 15 मिनिटात वाढून होते. सर्वांच्या ताटामध्ये पंत्रवळीमध्ये अन्न प्रसाद येतो. ही सगळी किमया जर कोणाच्या ताकदीची असेल ती तरुणाच्या ताकदीची आहे. म्हणून तर पहा, तरुणाला प्रत्येक क्षेत्रामध्ये महत्त्व प्राप्त झालेलं आहे. मग कुठलंही क्षेत्र असू द्या, त्याच्यात तरुण असेल तर ती काम कधी अपुरं राहत नाही. आणि विशेष करून महाराजांना सुद्धा तरुणाचा हेवा वाटला. म्हणून महाराज काय म्हणाले माहितीये का, संकेत महाराज, तरणा भाग्यवंत, तरणा भाग्यवंत, तरणा भाग्यवंत, तरणा भाग्यवंत, नटे हरी कीर्तना, नटे हरी कीर्तना, तरणा भाग्यवंत, तरणा भाग्यवंत, नटे हरी कीर्तना, नटे हरी कीर्तना, तरणा भाग्यवंत, तरणा भाग्यवंत. महाराज म्हणतात, तरणा भाग्यवंत, नटे हरी कीर्तनात. कीर्तनात तरुणांनी नटलं पाहिजे, कीर्तनात तरुणांनी नाचलं पाहिजे, उभं राहिलं पाहिजे. कीर्तनात परमार्थात समाज कार्यामध्ये लोकहितासाठी, परोपकारासाठी तरुणांनी झटलं पाहिजे. आणि आपल्या गावचा तरुण, पिंपळगावचा तरुण या सप्ताहामध्ये आपल्या ताकदीचं प्रदर्शन करतोय, त्यांच्या या ठिकाणी बलाचं या ठिकाणी प्रदर्शन करतोय. आपल्याला या ठिकाणी या सेवेमध्ये मदत करण्यासाठी ते पुढं सरून आलाय. म्हणून त्या तरुणासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. त्या तरुणांना विशेष धन्यवाद आहे जी मंडळी या ठिकाणी योगदान देतात.
अरे आपल्या सर्वांच्या चोपदार महाराज आहेत, आपल्या सर्वांच्या चरणावरती मी कोटी भावाने वंदन करतो. आता कोणाचं नामोल्लेख माझ्याकडून तरी राहिलाच असेल तर माय बापाचं अंतःकरण करून मला माफ करा अशी आपल्या सर्वांच्या चरणावरती भावना व्यक्त करतो आणि कीर्तनाकडे वळतो. विठाला सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंदे महाराष्ट्र भूषण कनकाई बोलोबा पुत्र पंचमवेद निर्माते जगद्गुरु जगदवंदे श्रीमंत संत संत श्रेष्ठ श्री तुकोबराय यांचा चार चरणाचा संत पर प्रकरणातील अभंग आहे. महाराज या अभंगाच्या माध्यमातून संत या मृत्यू लोकात येतात, ते या मृत्यू लोकात येऊन काय कार्य करतात आणि ते संत तुमच्या आमच्यामध्ये वावरत असताना त्यांना ओळखण्यासाठी त्यांची लक्षणं काय आहेत तर त्या लक्षणाचं प्रतिपादन जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या माध्यमातून करतात. बघा, सर्वांगाचे कान करू नका. आता ज्या बडबड करतात त्यांनी बडबड थोडी बंद करा, माझ्याकडे लक्ष द्या, कारण मला पैसे देऊन आणलेले आहे, तुम्ही सगळे फुकट आलेले आहात. ऐका, कळतंय तुम्हाला? आता त्याची तुम्ही जाणीव धरा. मला थोडं पैसे देऊन आणलेलं आहे म्हणून तुम्ही काय करा, लक्ष माझ्याकडे द्या. हे इथं टक्कल आणि इकडलं टक्कल महिला एकमेकांशी बोलण्यात मग्न झालेल्या आहेत. असं मला कळत नाही त्या काय बोलतात. ते स्वयंपाकामध्ये आज काय आहे, आजच्या पंक्तीला काय बालुशाही का? हा, मग किती बालुशाही न्यायची त्याची चर्चा असेल कदाचित. का बालुशाही नेण्यासाठी पिशवी आणली का डबा आणला त्याची चर्चा असेल कदाचित. काय हा, असं कदाचित ती चर्चा असेल. पण तुमच्या सर्वांच्या चरणाला लागतो आणि एक 9 वाजेपर्यंत फक्त माझ्याकडे लक्ष द्या. आपल्या सर्वांच्या चरणावरती विनंती करतो. विठाला विठाला या मृत्यू लोकात येण्या जाण्याची प्रत्येकाची प्रक्रिया आहे. संत या मृत्यू लोकात कशा येतात, भगवान परमात्मा कसं येतो, तुम्हाला मला कसं यावं लागतं. भगवंताच्या बाबतीत जर विचार केला तर परमात्म्याला यावं लागत नाही, त्याला आणलं जातं. आणि येला रूपा बळे करुणी कळे हरिदासी. परमात्म्याला मृत्यू लोकात आणावं लागतं. श्रीमद भगवद्गीतेमध्ये वर्णने यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं पवित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. किंवा बाबा तुलसीदासजी म्हणतात काय, जब जब होई धर्म के अधम अभिमानी तब तब प्रभु धरी विविध शरीरा हरहि कृपा निधी सज्जन पीरा. सज्जनाला त्रास झाला, दुर्जनाकडून सज्जनांना त्रास व्हायला सुरुवात झाली की भगवंताला मृत्यू लोकात यावं लागतं आणि याला रूपाबळे त्याची येण्याची प्रक्रिया आहे. तुमचं आमच्या बाबतीत काय, तुम्हाला आम्हाला यावं लागतं. आगा कर्मी जे उरावे ज्ञानोबराय म्हणतात, तै सुख दुःख फळावे तया ते भोगा वया यावे देही एक केले कर्म झाले तेची भोगा आले उपजले मेले ऐसे किती. या मृत्यू लोकात जे कर्म केले ते भोगून संपवण्यासाठी मृत्यू लोकात आपल्याला तुमच्या भाषेत सांगू कळत नसं, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार ह्यावे जाणोनी सत्वर. जगी जीवनाचे सार ह्यावे जाणोनी सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जसं कर्म आहे ते कर्म भोगून
संपवण्यासाठी मृत्यू लोकात जीवाला यावंच लागतं. ऐका महिला मंडळ, माझ्याकडे लक्ष द्या. कर्म भोगून संपवण्यासाठी मनुष्य मृत्यू लोकात येतो. कर्म कर्म, पण फक्त कर्म भोगून संपवायचे म्हणून नाही, तर या जीवाला इतकं सुंदर शरीर जे परमेश्वरानं दिलं, किती सुंदर दिलं शरीर. ऐका ऐका, सारे गम पद पम गरे सा नि रे, सारे गम गरे सा नि रे नी धनी रे सा, है आँख वो है आँख वो जो शाम का दर्शन किया करे, है शीश वो प्रभु चरण में वंदन किया करे, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख वो है जो भगवान का सिमरन किया करे, हीरे मोती हीरे मोती से शोभा नहीं है हाथ की, हाथ वो है जो भगवान को वंदन किया करे, मरकर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन दिया करे, ऐसी लगी लगन मेरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुण गाने लगी, महलों में पली बन के जोगन चली, मीरा रानी दीवानी बनाने लगी, ऐसी लगी लगन किती सुंदर दिलं शरीर. हे हात कशासाठी दिले, हे कान कशासाठी दिले, हे तोंड कशासाठी दिलं, हे डोळे कशासाठी दिले, हे सगळं परमात्म्याने सांगितलं, हे संतांनी आम्हाला सांगितलं कशासाठी दिलं. आणि इतकं सुंदर शरीर फक्त कर्म संपून पुढे जाण्यासाठी नाही, तर या सुंदर शरीराने भगवंताला ओळखता येतो. महाराज ज्ञानोबराय म्हणाले, हे साथे आलिया ओळंगा शरणधरू, नाही तर काय होईल, नाही तरी संसार जाईल रया. म्हणून तुला कर्म भोगून संपवण्यासाठी जीव मिळाला, पण त्याच्याही पुढे शास्त्राने असं सांगितलं की फक्त कर्म भोगून संपवण्यासाठी नाही, तर या मृत्यू लोकात जन्माला आल्यानंतर प्रत्येक जीवानी 4 पुरुषार्थ प्राप्त केले पाहिजे. कोणते, मी तुम्हाला विचारेल ऐका. पहिला पुरुषार्थ धर्म, दुसरा पुरुषार्थ अर्थ, तिसरा पुरुषार्थ काम आणि चौथा पुरुषार्थ मोक्ष. ऐका, मी परत विचारेल तुम्हाला, कोणते 4 पुरुषार्थ? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. राहिलं ध्यानात तुमच्या? परत सांगा. धर्म, अर्थ, काम
आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ प्राप्त करायला सांगितले. कळालं महाराज? पण हे 4 पुरुषार्थ प्राप्त करायचे म्हणजे काय करायचं ऐका. धर्म प्राप्त करायचं म्हणजे काय करायचं, भगवंतावरती सत्ता करायची. अर्थ प्राप्त करायचं म्हणजे काय करायचं ऐका, जगावरती सत्ता करायची. मोक्ष प्राप्त करायचं म्हणजे काय करायचं, देवावरती सत्ता करायची. ऐका, काम प्राप्त करायचं म्हणजे काय करायचं, शरीरावरती सत्ता करायची. हे शरीर जिंकता आलं पाहिजे, हे जग जिंकता आलं पाहिजे, हा काळ जिंकता आला पाहिजे आणि या सगळ्याला चालवणारा देव जिंकता आला पाहिजे. हे जर तुम्हाला करता आलं तर तुमचं जीवन सार्थकी लागतं. नाही जमलं तर शास्त्राचा पूर्ण श्लोक ऐका. महाराज असं म्हणाले, धर्म अर्थ काम मोक्षानाम यद्य कोपी न विद्यते अजागलस्तलश्चैव तस्य जन्म निरर्थकाः. शास्त्र असं म्हणते, जर धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ तुम्हाला प्राप्त करता आले तर मग तुमचं जीवन सार्थकी लागल. आणि जर नाही जमलं तर तस्य जन्म निरर्थकाः, जन्माला येऊन तुमचा उपयोग झाला नाही. म्हणजे मग काय, त्याला मराठी भाषेत म्हणे काय, जन्माला आला याला पुढं काय पाणी वाहून कायचं मेला. आता काय पाण्याचे दिवस आहे व्हायचे, पाणी व्हायचे दिवस संपले. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, 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 नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. करिता भरभरी दुरावासी दूरी, करिता भरभरी दुरावासी सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला, नाहीतरी गेला जन्म वाया. मृत्यू लोकात जन्माला जर आलात आणि पुरुषार्थ जर तुम्हाला जमले नाही तर ऐका, महाराज म्हणतात तस्य जन्म निरर्थकाः, जन्माला येऊन तुमचा उपयोग झाला नाही. महाराज पुरुषार्थ प्राप्त करायचे कळाले, फक्त ते प्राप्त करायचे म्हणजे नेमकं काय करायचं ऐका. माझ्याकडे कान ठेवा. पहिला पुरुषार्थ सांगितला, जग जिंका, जगावरती सत्ता करा. दुसरा पुरुषार्थ सांगितला का शरीर जिंका, शरीरावरती सत्ता करा. तिसरा पुरुषार्थ सांगितला काळ जिंका, काळावरती सत्ता करा. आणि चौथा पुरुषार्थ सांगितला देव जिंका, देवावरती सत्ता करा. जग जिंकायला सांगितलं, जग जिंकायला सांगितलं. जग जिंकणं एवढं सोपं आहे काय ऐका ऐका, जग जिंकणं इतकं सोपं आहे काय. या जगाच्या पाठीवरती अनेक राजे झाले, सर्वांना जग जिंकता आलं नाही. पण आपल्या इतिहासामध्ये 2 राजे असे झाले ज्यांनी जगत जेते म्हणून त्यांची ओळख आहे. पहिला राजा होता राजा अलेक्झांडर, दुसरा राजा होता राजा सिकंदर. या दोघांनी जग जिंकलं आणि त्यांची विश्वामध्ये जगत जेता म्हणून ख्याती आहे. पण ऐका, जगत जेता म्हणून जरी त्यांची ख्याती असेल तर त्यांना अर्धे लोक समाजामध्ये या जगामध्ये चांगले म्हणत असतील तर अर्धे लोक त्यांना आजही वाईट म्हणतात. असा व्यक्ती नाही की ज्याला लोक वाईट म्हणत नाहीत. आणि तसे व्यक्ती जर पाहिजे असतील तर ते माझे ज्ञानोबा आहेत. ज्ञानोबारायच्या बाबतीत ज्यावेळी विश्वाची माऊली म्हटलं ना, त्यावेळी ज्ञानोबारायला वाईट म्हणणार या मातीमध्ये एक जीव सुद्धा पाहायला मिळाला नाही. हा ज्ञानोबारायांचा विजय. ऐका, जग जिंकलं, पण कसं जिंकलं, या जगावरती प्रेम केलं आणि जगाने सुद्धा त्याच्यावरती प्रेम केलं. निक्षत्रियपणे जग जिंकणं, त्याला जग जिंकणं म्हणतात. ज्ञानोबारायांच्या बाबतीत त्यावेळी नाथबाबा म्हणाले, विश्वाची माऊली ऐशी तुझी ख्याती. त्यावेळी ज्ञानोबारायांचा विरोध करण्यासाठी कोणी पुढे आलं नाही. उलट ज्ञानोबारायांच्या चरणावरती नतमस्तक झाले. का? कारण ज्ञानोबराय कोणी सामान्य संत नाही. जग जिंकण्यासाठी जगासाठी जगावं लागतं. माझे हे वाक्य फार महत्वाचे आहे, तेवढे ऐकून जा. जग जिंकण्यासाठी काय करावं लागतंय? जग जिंकण्यासाठी जगासाठी जगावं लागतंय. ऐका, कान उघडे ठेवून ऐका. 4 भिंतीच्या आत राहून फक्त रक्ताचा विचार करणारे माणसं कधीच जग जिंकू शकत नाही. ऐकताय ना? 4 भिंतीच्या आत राहून फक्त रक्ताचाच विचार करून रक्तासाठी जगणारे माणसं कधीच क्रांती करू शकत नाही. ज्यांनी 4 भिंतीच्या बाहेर निघून रक्ताचा विचार सोडून मातीचा विचार केला, त्यांना मात्र जग जिंकण्यापासून कोणी थांबू शकलं नाही. ऐकून जा. ज्यांनी या मातीसाठी आपलं जीवन दिलं त्यांना आपण आजही विसरलो नाही. मला सांगू द्या, शतक आहे 16वं. या 16व्या शतकामध्ये तुमच्या माझ्या 4ही बाजूला मुघली सल्तनती आमच्यावरती राज्य करत होत्या आणि आम्ही पारतंत्र्यात जगत होतो.
इतकं पारतंत्र्य, इतकं पारतंत्र्य, कुणीही यावं आमच्यावरती अत्याचार करावा, कुणीही यावं आमच्यावरती अन्याय करावा, कुणीही यावं आमच्यावरती पाहिजे तसा अन्याय अत्याचार करावा आणि तो मुकाट्याने आम्ही सहन करावा, अशी आमची अवस्था होती. शतक होतं 16वं. ऐका, त्या 16व्या शतकामध्ये चारही बाजूने तुमच्या आमच्यावरती अन्याय अत्याचार होत होता आणि तो अत्याचार आम्ही मुकाट्याने सहन करत होतो. आणि तो अत्याचार मुकाट्याने आम्ही सहन करत असताना काय घडलं तर त्या वेरूळ येथे राहणाऱ्या भोसलेंचा परिवार होता आणि सिंदखेड राजा येथे राहणारा जाधवांचा परिवार होता. त्या जाधवांच्या परिवारामध्ये एक पोरगी जन्माला आली आणि ती उपवर झाल्यानंतर तिचं लग्न भोसल्यांच्या परिवारामध्ये झालं आणि भोसल्यांच्या परिवारात शहाजी राजाबरोबर लग्न होऊन ती पोरगी, ती जिजाऊ मासाहेब, ती आता शिवनेरी किल्ल्यावरती आली. शिवनेरी किल्ल्यावरती राहत असताना हे सगळं कशासाठी सांगतोय, मला फक्त परोपकार सांगायचा आहे, जग जिंकला सांगायचंय. जिजाऊ मासाहेब शिवनेरीवरती राहत होत्या. शिवनेरीवरती राहत असणारी जिजाऊ मासाहेब पाहत होत्या की माझी माय मावला, माझी या जनता, माझे हा स्वराज्य, माझे हे माणसं कसे जगतात, यांचे काय परिस्थिती आहे. म्हणून ज्यावेळी जिजाऊने एकदा एक नजर फिरून पाहिली ना, त्यावेळी जिजाऊच्या लक्षात आलं की माझी स्वराज्य, माझी जनता पारतंत्र्यात जगते आणि तिच्यावरती फक्त आणि फक्त अत्याचार होतो. माझ्या माय मावल्यांवरती पाहिजे तसा अत्याचार केला जातो. अरे आमची बहीण, आमची मुलगी, आमची बहीण, आमची बायको, सगळं आमचं, पण अधिकार मात्र आमचा नव्हता. पाहिजे तसा अत्याचार आमच्यावरती कुणीही करावा, त्या अवस्थेत आम्ही जगत होतो. अरे शेती आमची, पण अधिकार आमचा नव्हता. आमच्या शेतकऱ्यावरती अत्याचार होत होता, आमच्या जनतेवरती अत्याचार होत होता. हा अत्याचार जिजाऊने पाहिला. ऐका, जिजाऊने तो अत्याचार पाहिला आणि जिजाऊने अत्याचार पाहिल्यानंतर शिवनेरी किल्ल्यावरती शिवाई देवीचं मंदिर आहे मायबाप, त्या शिवाई देवीच्या मंदिरात मासाहेब गेल्या आणि शिवनेरी किल्ल्यावरती शिवाई देवीच्या मंदिरात जाऊन जिजाऊने काय केलं, त्या शिवाई देवीला हात पसरले. हे आई चंडमुंड शक्ती भवानी, तुला दार उघडावं लागेल. हे आई तुला यावं लागेल. का तुला यावं लागेल? या महाराष्ट्रावरती होणारा अत्याचार संपवावं लागेल. हे माय, हे जगदंबे, तुला यावं लागेल. तू जर आली नाही ना तर आता उपयोग होणार नाही. माय, अरे माझ्या माय मावल्यांवरती होणारा अत्याचार संपला पाहिजे, माझ्या शेतकरी राजावरती होणारा अत्याचार संपला पाहिजे. आई तुला यावं लागेल. हे जगदंबे चंडमुंड शक्ती भवानी, दारुगड 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 बे दारुगड दारुगड बे दारुगड बे दारुगड दारुगड बे दार. एक टाळी टाळी वाजवा सर्वांनी, टाळी टाळी महिला मंडळ. दारुगड बे दारुगड दारुगड बे दार. दारुगड बे दारुगड दारुगड बे दार. गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गांबे गोंधळाला ये. गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. उदे अंबाबाई बाई, उदे अंबाबाई, उदे गंगाबाई, उदे गंगाबाई, उदे अंबाबाई बाई, उदे अंबाबाई. उदे गंगाबाई, उदे गंगाबाई. गोंधळ गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गांबे गोंधळाला ये. थांबे. तुम्ही दोघं लय वाजू नका. एखादं उठन तर आपल्या डोक्याला तमाशा होईल. त्याचा काही नियम नाही बाबा, वाजवण्याचा गुणधर्म आहे. वाजवत एखाद्या जर अंगात आलं तर आपल्याला डोक्याला ताण होईल. ते खरं म्हणजे अंगात येणं म्हणजे काही लई त्याच्यात रॉकेट सायन्स नाही काही. अंगात येणं म्हणजे त्याच्यामध्ये बाबा असं झालं. मी कीर्तनात आपलं गोंधळ म्हटलो, मी आपलं भोळी बाबडी भक्ती, मी आपलं गोंधळ म्हटलो, पण ते गोंधळाचा परिणामच झाला एका मावशीच्या आला अंगात. बरं ते अंगात येई ना का त्याच्याबद्दल काही नाही आपलं,
पण ते अंगात आलं तर तिनं काय केलं, तिनं शेजारच्या 2-4 जणी जोडूनच काढल्या पाहिजे. नाही ना, त्या अंगात आल्यावर सुधरत नाही ना काय चाललंय. आणि मग ते असं होऊ शकतं. त्याच्यामुळं आपण सावध राहिलेलं कधी चांगलं आहे की नाही. आई जगदंबेच्या चरणावरती गोंधळ घातला. माय मावल्यांनो सांगा कोणी, हा कुणी? जिजाऊने शिवाई देवीच्या चरणावरती गोंधळ घातला. हे आई चंडमुंड शक्ती भवानी दार उघड. या महाराष्ट्राच्या जनतेला स्वतंत्र करण्यासाठी, हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी, माझ्या शेतकरी राजावरचा अत्याचार संपवण्यासाठी, माझ्या माय मावल्यांची अब्रू वाचवण्यासाठी आई दार उघड. असा पुत्र दे माय, असा पुत्र दे माय. या स्वराज्यासाठी लढला पाहिजे, असा पुत्र दे. आणि आईने कृपा केली दादा, अशी कृपा केली, अशी कृपा केली, अशी कृपा केली. 19 फेब्रुवारी 1630. आणि त्या दिवशी जिजाऊ मासाहेबांनी एका पुत्राला जन्म दिला. तो पुत्र दुसरा तिसरा कोणी नाही, ते छत्रपती शिवाजी राजे होते. छत्रपती या मृत्यू लोकात जन्माला आले आणि दृष्टा चळकाप सुटला. आठवण येते क्षणाक्षणाला भगवा झेंडा दिसल्यावर. जात धर्म ना पंत पाहिला, जगला राजा माणुसकीवर. पुन्हा जन्म घ्या इच्छा आमुची आहे तुमच्या चरणावर. माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. छत्रपती शिवाजी महाराज की. माझ्या देवाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला. तो बापाचा बाप जन्मला. तो बापाचा बाप शिव जन्मला. बाबाचा बाप राजा शिवबा जन्मला. बाबाचा बाप राजा शिवबा जन्मला. छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद 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 तुम्हाला पिंपळगावकर. छत्रपतींचं नाव घेतल्यानंतर आपले हात वरती आले आणि तोंडातून शब्द काय निघला? तुम्हाला सांगितलं होतं की मी उद्योग करायला? सांगितलं होतं? तुम्हाला म्हटलं होतं का जय म्हणा? नव्हतं म्हटलं ना, मग कशाला म्हटले तुम्ही? का म्हटले? नाही कळत तुम्हाला का म्हटले तुम्ही? तुम्ही म्हणताल बाबा तू म्हणण्याची गरज नाही. आमच्या राजाचं नाव आल्यानंतर आपसुक आमच्या मुखातून जय निघतंय. आणि ज्याच्या मुखातून जय निघतं तोच खरा महाराष्ट्रातला आहे. कारण लक्षात ठेवा, या मातीमध्ये जर छत्रपती आले नसते ना तर आम्हाला कीर्तन सुद्धा करता आलं नसते. लक्षात ठेवा, या मातीमध्ये छत्रपती आले नसते तर आम्हाला आमचं जीवन जगता आलं नसतं. लक्षात ठेवा, छत्रपती कधी कुण्या जातीचे दुश्मन नव्हते. ज्यावेळी छत्रपतींनी 16व्या वर्षामध्ये रायरेश्वराच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक केला. ऐकून जा तरुण पोरांनो, 16व्या वर्षामध्ये रायरेश्वराच्या पिंडीवरती ज्यावेळी रक्ताचा अभिषेक केला ना तर 18 पगड जातीतील मावळे एकत्र केले होते राजाने. अरे 18 पगड, कोणी माळी होता, कोणी कुणबी होता, कोणी धनगर होता, कोणी महार होता, कोणी चांभार होता, कोणी लोहार होता, कोणी वंजारी होता, कोणी
कोणी काय होता. अरे 18 पगड जातीतील मावळे एकत्र केले होते राजाने. रक्ताचा अभिषेक रायरेश्वराच्या पिंडीवरती केला होता. प्रत्येक पोराच्या हातामध्ये बेल भंडार होता आणि पोरांना सांगितलं होतं, पोरांनो अरे शपथ घ्यायची आपल्याला. कशाची शपथ घ्यायची आपल्याला? स्वराज्याची. आता हा श्वास, आता हे जीवन आणि आता हा प्रत्येक जीवनात आलेला उरलेला श्वास हा फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्या मातीसाठी आणि स्वराज्यासाठी आहे. पोरांनो ऐका, आता फक्त आणि फक्त जीवन स्वराज्यासाठी आहे. पोरांनो चला रे चला. रायरेश्वराच्या पिंडीवरती बेल भंडार व्हायला होता आणि एकच आवाज झाला होता, काय? हर हर. लाजू नका, करा वरती हात करा, करा 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 असं. हर हर. छत्रपतीचा जय जयकार करताना आमच्या अंगामध्ये रक्त सळसळ करायला लागलं. असं सगळं का झालं हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. हे सगळं मी कशासाठी तुम्हाला सांगितलं हे तुम्हाला मी सांगणार आहे. ऐका ऐका, इथे बसलेले एवढे सगळे पिंपळगावकर मला सांगा, इथे बसल्यापैकी तुमच्या कुणाकुणाच्या घरामध्ये आपल्या पंजोबाचा फोटो आहे? पंजोबाचा फोटो नाही? जाऊ दे मरू दे, माझ्याकडे पहा. पंजोबाचा नाही, दे सोडून, जाऊ दे मरू दे. खापर पंजोबाचा खापर नाही, जाऊ दे द्या सोडून. निपर पंजोबाचा नाही, जाऊ दे मरू द्या. ढोपर पंजोबाचा आहे नाही? कुणाचा आहे मग? कुणाचा आहे? पुढे विचारू नको आता. बस तुम्ही म्हणताल बाबा खापरण निपरण ढोपरण आपर इतक्या लांब कुठं चालले तुम्ही? इथं म्हाताऱ्याचाच फोटो नाही घरात, म्हाताऱ्याचा. ऐका मायबाप, ज्याने आम्हाला जन्म दिला, ज्याने आम्हाला जन्म देऊन तळ हाताच्या फोडासारखं वाढवलं, ज्याने आम्हाला लहानचं मोठं केलं, मायबाप ऐकून जाना, ज्याने आम्हाला साठी रूप रुपयाची प्रॉपर्टी जमून आमच्यासाठी उभी केली, ज्याने आम्ही जमिनीला जमीन लावून त्याने आमच्यासाठी प्रॉपर्टी केली, ज्याने आम्हाला तळ हाताच्या पोटासारखं लहानचं मोठं करून वाढवलं ना दादा, त्या रक्ताचा फोटोच आमच्या घरात नाही, त्या बापाचा, त्या आमच्या मायबापाचा फोटो आमच्या घरात नाही. इतके तर बेईमान माणसं आहेत आपण. अरे ज्या रक्ताने आम्हाला जन्म दिला ना, त्या रक्ताचाच फोटो आमच्या घरात नाही, एवढे बेईमान माणसं आहेत आपण. पण ऐका, येथे बसल्यापैकी मला एकही माणूस असा दाखवा ज्याच्या घरामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी राजाचा फोटो नाही. इथं बसलेलं मला एक माणूस असा दाखवा ज्याच्या घरामध्ये माझ्या ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी नाही. इथे बसलेलं मला एक माणूस असा दाखवा ज्याच्या घरामध्ये माझ्या तुकोबरायचा अभंग नाही, तुकोबरायचा गाथा नाही आणि तो तुकोबरायला ओळखत नाही. दाखवा मला इथे माणूस कोण आहे ज्याच्या घरामध्ये अगस्ती महाराजांचा फोटो नाही. काय संबंध आहे त्यांचा आपला? काय संबंध आहे त्यांचा आपला? काही संबंध आहे नाही. अरे रक्ताच्या संबंधाचे नदी नदीने वाहतात. नदीला पाणी आलं ना, ते घरातले पोरं म्हणतात, घरातले पोरं, अरे ते भीतीवरचा म्हाताऱ्याचा फोटो खराब झाला, आता जाऊ द्या. नदीला पाणी आल्यानंतर भिंतीवरचा म्हाताऱ्याचा फोटो नदीत नेऊन सोडला जातो, तो परत आणला जात नाही. ऐका बरं का कान उघडे ठेवून, भिंतीवरचा म्हाताऱ्याचा खराब झालेला फोटो नदीत पाणी आल्यानंतर टाकला जातो, तो परत आणला जात नाही. पण त्याच भिंतीवरती लावलेला माझ्या छत्रपतींचा फोटो खराब झाल्यानंतर त्याच नदीत टाकला जातो, पण संगमनेरच्या बाजारात गेल्यानंतर परत नवीन आणला जातो. याला म्हणतात जग जिंकणं. याला म्हणतात जग जिंकणं. आणि असं जग जर तुम्हाला जिंकता आलं दादा, तर ही माती तुम्हाला कधीच विसरणार नाही. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी, मातीतून माणसं जातील दादा, पण ते विसरले जाणार नाही. याला जग जिंकणं असं म्हणतात. पहिला पुरुषार्थ सांगितला मी, जग जिंका. दुसरा पुरुषार्थ काय सांगितला? काही सांग म्हणा, 9च्या आत सांग, ऐक नाही. दुसरा पुरुषार्थ, पहिला जग जिंका, दुसरं शरीर जिंका. शरीर जिंकता येतंय का? शरीर जिंकणं एवढं सोपं आहे काय? शरीर शरीर कळतंय का तुम्हाला? ओ शरीर जिंकणं एवढं सोपं नाही. ऐका, एखादा आवडता पदार्थ जर तुमच्या ताटात आला, तर जर ते 2-2 नियमाने वाढलेले असले, गुलाबजामू पंक्तीत किती वाढतात? 2.
2 नियमाने जर वाढलेले असले आणि जर ते आम्हाला आवडत असले तर आम्ही लाज सोडून वाढणाऱ्याला म्हणतो अजून 2 ठेव. का म्हणतो? कारण ते आपल्याला आवडतात आणि ते आवडतात म्हणून आपण लाज सोडली याचा अर्थ इंद्रिय आपल्या ताब्यात नाही. लक्षात येतं तुमच्या? लक्षात येतं. आणि माणसं महाराज इंद्रिय ताब्यात जाऊ द्या मर्द्या, काही काही खायला इतके लालाप झालेले आहेत, इतके खातेत त्याला लिमिट नाही काही खाण्याला. काही महाराज लिमिट नाही महाराज खायला. अहो जरी पंगत दुसऱ्याची आहे सुभाऊ, जरी पंगत दुसऱ्याची आहे, जरी दुसऱ्याचं अन्नदान आहे, वाढणारे दुसरे आहेत, पण पोट आपलं आहे की नाही? हा, मी तुम्हाला शपथ खोटं सांगत नाही. काय झालं, एक वर्ष श्राद्धाचं कीर्तन होतं आमच्या जवळचं होतं. तर श्राद्धाचं कीर्तन झालं, मी संकेत दादा जेवायला बसलो, पंक्तीला जेवायला बसलो. तर माझ्या समोर एक जण जेवायला बसला होता. तर जिलेबी होती, जिलेबी पंक्तीला. ते जिलेबीचं ते गोल राहत होते एक येटुळ. तुम्हाला काय म्हणते तुमच्याकडं? येटुळच म्हणते ना? हा येटुळच. तर एक येटुळ असे त्याने किती येटुळे खाल्ले असतील? माझ्या समोर होता तो, त्याने किती येटुळे खाल्ले असतील? अंदाज सांगा ना तुम्ही. किती? 10-12, 4-5. 4-5 ने काय होतं? 10-12 लयत लय 10. 10 3 10 20 25 नाहीच, 72 येटुळे. 72 येटुळे. नाही मी शपथ खोटं नाही सांगणार तुम्हाला, शपथ हो खोटं नाही. 72 येटुळे जिलेबी खाली. म्हणजे इतकी. आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो, माझ्याकडे पहा तुम्ही, नंतर गप्पा मारा, माझ्याकडे पहा. 72 येटुळे जिलेबी खाली. अक्षरशः जिलेबी इतकी का ढेकर द्यायला जर आ केला तर जिलेबी आतून राम राम घालीत होती. इतकी जिलेबी खाली. बरं ते जिलेबीचं काही नाही, खाऊ द्या मरू दे, जाऊ द्या, जिलेबी खाणे का त्याचा काय फरक नाही पडत. पण त्या पंक्तीला मठ्ठा आलेलाच नव्हता. आणि ते मठ्ठ्यावाला साऱ्यात शेवटी बादली घेऊन पळत सुटलं. मठ्ठा 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 मठ्ठा. ते 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 जेवणार ते घामाघूम झालेलं होतं जीव जीव. ते घामाघूम ते इतकं तळतळलं ते म्हणे, अरे यार तुम्हाला काही वाढायची आकली आहे का रे? हा अरे पार पंगत उठायची वेळ झाली तरी मठ्ठा तुमचा तिकडच बोंबलं तिंडा इकडे. त्याच्याकडून त्यांनी मठ्ठ्याचा तो मग्गाच घेतला. आणि जसा त्याने मग्गा घेतला त्या गारमांडाच्या नादात त्याने तो मग्गा असा घटा 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 पिऊन घेतला. अख्खा मग्गा पिऊन घेतला. माझं मात्र डोकं बंद झालं पीटी मास्तर. का? कारण याने ढोयकर द्यायला केला तर जिलेबी दिसत होती, याने माग्या भरून मठ्ठा बसवला कुठं. तुम्ही विचार करा, माग्या भरून मठ्ठा कुठं बसवला असेल? माझ्या डोक्यात फिरायला लागलं. मी म्हणलं याने मठ्ठा बसवला कुठं, आपण याला विचारल्याशिवाय जायचं नाही. मग जेवण झालं, ते टँकरवरती आम्ही हात धुवायला गेलो. तर ते हात धुता गंमत अशी झाली, त्याला मी म्हटलं भाऊ रामकृष्ण हरी, म्हटलं मला तुमच्या संग बोलायचं होतं. ते म्हणे बोला ना महाराज. मी म्हटलं बाबा मी तुमच्या समोर बसलेलो होतो, मी तुम्हाला पाहिलं, राग नका येऊन देऊ, पण मी तुम्हाला पाहिलं बा, जवळजवळ तुम्ही 72 येटुळे जिलेबी खाली. ते म्हण मग तुमच्या बापाचं काय गेलं त्याच्यात? मी म्हणलं माझ्या बापाचं काहीच नाही गेलं, माझ्या बापाचं काही नाही गेलं, पण तू जवळजवळ 72 येटुळे जिलेबी खाली, त्याच्याबद्दल माझं काही मत नाही. अक्षरशः तो ढेकर द्यायला केला तर जिलेबी दिसत होती गड्या. तो मठ्ठा बसवला कुठं. तो म्हणे महाराज आता तुम्हाला राग येऊन देऊ नका. म्हटलं नाही राग येणार, सांग. ते म्हणे काय तुम्ही निस्तेच कमर बांधिता आणि फेटी बांधिता आणि निस्तेच कीर्तन करता, तुम्हाला कळाना वळाना. म्हणलं अरे पण झालं काय, उरकी तो कशाला? मठ्ठा बसवला कुठं? सोपा प्रश्न आहे, सोपं उत्तर सांग. तो म्हणला बाबा मठ्ठ्याला काय जागा लागत. म्हणलं मग काय लागत? म्हणे जिलेबीच्या पोंगळ्या काय लागत. म्हणजे जिलेबीच्या पोंगळ्यात मठ्ठा बसवणारे सुद्धा जन्माला येईल. खाणं म्हणजे काय, किती खावं माणसाने, खाण्याचे काही लिमिट आहे का नाही? ते आता गोकुळाष्टमीच्या दिवशी, म्हणजे आता रिसेंट किस्सा घडला आता याच्यामध्ये श्रावणामध्ये. गोकुळाष्टमीच्या दिवशी, गोकुळाष्टमी आणि 3रा सोमवार एकत्र आला होता या वर्षी. पहा ते काय झालं, 10 ते 12चं कीर्तन, जन्माचं कीर्तन, कृष्ण जन्माचं 10 ते 12 रात्री. आणि त्या 10च्या 12च्या कीर्तनात गंमत झाली, असे लोक शेजारी पुढे बसले होते. तर त्या समोरच्याला काय बळजबरी धरायला लावली होती, काय काय एकादशी घरच्यांनी बरं का. इतकी साबुदाणा खायला होता त्याने, तुम्हाला काय सांगा. ते असंच बोलता बोलता त्याचं काय झालं का, त्याला ठसका आला तर अक्षरशः नाकातून साबुदाणा उडाला. काही लिमिट आहे का नाही? तुम्ही विचार करा तुम्ही महाराज. अहो पोट तर आपलंय की नाही?
वाढणारे जाऊ द्या मारू द्या, खाणारे देणारे भरपूर आहेत. अहो पण खाण्याचं सुमार आपल्याला पाहिजे की नाही? अरे नुसतेच पंक्ती पठाण म्हणून जन्माला आले काही माणसं महाराज. नाही 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 महाराज, इंद्रियावरती ताबा असला पाहिजे. ज्याचा इंद्रियावरती ताबा आहेत ना त्याला परमार्थ श्रेष्ठ होतो. महाराजांनी स्वतः सांगितलं, युक्त आहार विहार नेम इंद्रियाचे सार, नाही का, नसावी बासर निद्रा बहुभाषण. आहार युक्त असावा, विहार युक्त असावा, निद्रा सुद्धा युक्त असावी महाराज. त्याच्याशिवाय परमार्थ होत नाही. आणि ती सगळ्या गोष्टी समावून, सगळ्या गोष्टी सारख्या ठेवून, सगळ्या गोष्टी मापक ठेवून संतांनी इंद्रियावरती सुद्धा विजय मिळवला. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, काम क्रोध बंदी खाणी तू कामने दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसाई, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसाई, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसाई. तुकोबरा म्हणतात इंद्रियावरती सत्ता मिळवली. संतांनी जग जिंकलं दादा, संतांनी इंद्रिय जिंकले दादा. तिसरा पुरुषार्थ सांगितलं मी काय, काळ जिंकायला सांगितला. काळ 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 जिंकायला. काळ म्हणजे कोण? मृत्यू. मृत्यू मृत्यूवरती सत्ता करायची, पण मृत्यूवरती सत्ता करणं सुद्धा सोपं नाही या जगामध्ये. येथे उरो नाही आले अवतार, येथे उरो नाही आले अवतार, येरती पामर जीवकी पामर जीवन. मरावं लागन हे अंतिम सत्य आहे. आणि त्याच्यातही काळ जिंकायला सांगितला. हा काळ सुद्धा जगाच्या पाठीवर कुणाला जिंकता आला नाही, पण माझ्या संतांनी जिंकला. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय, धन्य तू कोबा समर्थ, धन्य तू कोबा समर्थ, धन्य तू कोबा समर्थ, धन्य तू कोबा समर्थ. जळी दगडा सहित वया सुरत पिया के नदीन बिसराई, सुरत पिया के नदीन बिसराई, सुरत पिया के नदीन बिसराई, हरदम उनकी याद आई, हरदम उनकी याद आई, सुरत पिया के नदीन बिसराई, सुरत पिया के नदीन बिसराई, सुरत पिया समाई तर पतहू दीर्घ तरे न निभाई.
धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. काय पुरुषार्थ केला? तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. काळ तुकोबरावरती चाल करू शकत नाही. काळ तुकोबरांनी जिंकला. काळही जिंकला, जगही जिंकलं. ऐका, जगही जिंकलं, इंद्रियही जिंकले. आणि हे सगळं जिंकत असताना जगद्गुरु तुकोबराय म्हणतात एवढंच नाही तर देव सुद्धा संतांनी जिंकला. चारही पुरुषार्थ ज्या संतांच्या जवळ आहेत, महाराज म्हणतात असे जे संत आहेत ते कसे आहे? धन्य ते संसारी धन्य ते संसारी जोरदार टाळी वाजा, जोरदार. हा, हे आपल्या परिसराचं रत्न आहे. हे सगळीच मंडळी, हे सगळे गुणवान, हे सगळी जुळवजुळव करण्यासाठी दुसऱ्या तालुक्यांना किती कष्ट घ्यावे लागतात तुम्हाला त्याची कल्पना नाहीये. हे आपल्या जवळ उपलब्ध आहेत म्हणून आपल्याला मिळतात. हे सगळं आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. अगस्ती महाराजांची ती कृपा आहे. महाराज सांगतात धन्य ते संसारी ज्याने या मृत्यू लोकात येऊन त्यांचं काम चोख केलं. उजळावया आलो वाटा, उजळावया आलो वाटा, खरा कोटा निवाडा निवाडा, बोलविले बोले बोल, बोलविले बोले बोल. वाटा उजळण्यासाठी आले आणि संतांनी ते कार्य अत्यंत चोख पद्धतीने केलं आणि ते चोख पद्धतीने काम करून तुमच्या आमच्या कल्याणाचा मार्ग मोकळा केला. अरे भगवान परमात्म्याची भक्ती सोप्या पद्धतीने सांगण्याचं काम संतांनी केलं. याच्यापेक्षा त्यांच्याकडून आम्हाला काय अपेक्षित आहे? अरे विश्वाचा नायक, जगाचा मायबाप ज्या संतांच्या घरी काम करतो, श्रीखंड्या चंदन उगाळोनी करी, वस्त्रे गंगा तिरी दूतसे. आणि कोणता देव येतो? तो देव म्हणजे काय सामान्य आहे? जो हा देवा साई देव, जो हा देवा साई देव, जो हा देवा साई देव, रे दसा देवा साई देव,
बळिया माझा पंढरीराव बळिया माझा बळिया राधा 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 एक राधा एक मीरा दोनों ने शाम को चाहा अंतर क्या दोनों की प्रीत में देखो एक सूरत न माने एक मूरत न माने नहीं का? राधा ने मधुबन में दूल्हा मीरा ने मन में पाया राधा ने मधुबन में दूल्हा मीरा ने मन में पाया राधा जिसे वो बेटी वो गोविंद मीरा मन में समाया एक मुरली एक पायल दोनों हरि प्रेम की घायल अंतर क्या दोनों की प्रीत में देखो एक सूरत न माने एक मूरत न माने एक प्रेम दीवानी एक तरस दीवानी एक राधा एक मीरा दोनों ने शाम को चाहा अंतर क्या दोनों की प्रीत में देखो एक सूरत न माने एक मूरत न माने एक हार न माने एक जीत न माने बळिया माझा पंढरीराव जगाचा मायबाप आहे जगाचा मायबाप आहे ज्याच्याशिवाय सूर्य चालत नाही चाले हे शरीर कुणाचे सखे तुझे सत्यने वेदासी बोलणे सूर्याशी चालणे तुझे सत्य असा विश्वाचा मायबाप आहे ऐका असा विश्वाचा मायबाप आहे पण गवळणेंच्या घरी जाऊन खोड्या करतो का करतो माहितीये का कारण गवळणेच्या अंतकरणातला भाव गवळणेच्या अंतकरणातला प्रेम त्याला आवडतं ना कारण गवळणी सुद्धा त्याच्याही प्राणाच्या पलीकडे जाऊन त्याच्यावरती प्रेम करतात काय सुंदर वर्णन आहे पहा मनमोहन काना मनमोहन काना बिनती करू बिन रे मनमोहन काना बिनती करू बिन रे राहत की तेरी रे राहत की तेरी रे अब तो दरस बिना कुंज बिहारी अब तो दरस बिना कुंज बिहारी मन मेरो बेचैन मनमोहन काना बिनती करूं बिन रे मनमोहन काना बिनती करूं बिन रे किती प्रेम करावं गवळणींनी किती
किती जीवाच्या जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा तुझं वाचो निकेशवा आणून आवडी. इतकं जीवाच्या आकांताने प्रेम करावं आणि त्या परमात्म्याने सुद्धा काय करावं, त्या परमात्म्याने सुद्धा गोपाळांसाठी, त्या परमात्म्याने सुद्धा गवळणींसाठी त्या एकत्र येऊन त्यांच्या बरोबर खेळावं. मी नेहमी सांगत आलो किती प्रेम करत होता परमात्मा. ऐका, देव जिंकणं म्हणजे काय, इकडे इकडे पाहू नका, 9ला अजून 10 मिनिटं बाकी आहेत, बरोबर 9च्या काट्याला थांबणार आहे, काळजी करू नका. किती प्रेम कृष्ण परमात्म्यावरती करत होता, किती परमात्मा गोकुळांवरती प्रेम करत होता, किती परमात्मा गोपाळांवरती प्रेम करत होता आणि गोपाळ परमात्म्यावरती किती प्रेम करत होते. खूप गोड प्रसंग सांगणार आहे, एकदा टाळी वाजवा. विठाल देव जिंकणं म्हणजे नेमकं काय, देव जिंकणं कशाला म्हणतात, सर्वांगाचे कान करा. ऐका ऐका ऐका, परमात्म्याच्या चोरीच्या लीला आपण सगळ्या पाहणारच आहोत काल्याच्या कीर्तनात. मला फक्त प्रेम किती होतं तेवढं सांगायचंय. आठवला प्रसंग म्हणून गोड आहे. भगवान परमात्मा किती प्रेम करत होता, गोपाळ त्यांच्यावरती किती प्रेम करत होते. देव जिंकणं म्हणजे नेमकं काय, एक दिवसाचा चोरीचा प्रसंग आहे. ऐका ऐका, लक्ष माझ्याकडे ठेवा, बडबड करू नका. जर तुम्ही बडबड करताना दिसले तर मी तिथंच थांबा आणि ज्ञानेश्वरी माऊली घेईन. माझ्याकडे सर्वांगाचे कान करा, माझ्याकडे पहा. फक्त 10 मिनिटं राहिली, संपलं माझं कीर्तन. परत तुम्हाला भेटायला पुढच्या वर्षीच येईन, बोलवलं तर. मध्ये येणार नाही आणि बोलवलं तर मध्ये पण येईन, तसे काही अडचण नाही माझी, बरं का. फक्त सर्वांगाचे कान करा, माझ्याकडे पहा. आजचा मिळालेला प्रसंग आहे, सांगता येत नाही उद्या काय होईल, उद्या मी राहील की तुम्ही राहताल सांगता येणार नाही. परमेश्वराच्या हातात आपल्या आयुष्याची जोरी आहे, म्हणून लक्ष द्या माझ्याकडे. पहा 1 मिनिट, फक्त भगवान परमात्म्याचं किती प्रेम आहे सांगतो. परमात्मा एक दिवस चोरी करण्यासाठी म्हणजे गोपाळांना घेऊन आपल्या लीला करण्यासाठी निघाले आणि सगळे गोपाळ आलेले होते. परमात्म्याच्या बरोबर गोपाळ कोण कोण, पेंद्या, सुदाम्या, वाकड्या, बोबड्या, श्रीदाम्या. त्याच्याबरोबर काय कोणी आमदाराचे खासदाराची पोरं होते काय, नाही नाही नाही. पेंद्या, सुदाम्या, वाकड्या, बोबड्या, श्रीदाम्या असे गोपाळ सगळे जमायचे आणि सगळे गोपाळ जमून भगवान परमात्मा सगळ्यांना घेऊन याला तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे, चला गोपाळांनो, चला गोपाळांनो. गोपाळ सगळे एकत्र जमवले आणि परमात्मा आता निघणार. तर भगवंताची सगळ्यांवरती नजर गेली ना, तर परमात्म्याने पाहिलं सगळे चाललेले आहेत पण बोबड्या मात्र दिसत नाही. बोबड्या दिसत नाही म्हणून श्रीकृष्ण परमात्म्याने विचारलं, पेंद्या अरे आपला बोबड्या का दिसत नाही. पेंद्याने सांगितलं, देवा बोबड्या आता येणार नाही आज. का येणार नाही, नाही त्याने सांगितलं नाही पण तो नाही येणार म्हटला, नाही यायचं म्हटला. असं का, पण का, कशासाठी नाही सांगता येत नाही. त्याने सांगितलं मला यायचं नाही, तुम्ही आपले जा. असं बोबड्या येणार नाही मग आपण कसं जायचं. चला सगळे बोबड्याच्या घरी, दिंडी बोबड्याच्या घरी निघाली. सगळे बोबड्याच्या घरी आले आणि बोबड्याच्या दारात येऊन कृष्णाने बोबड्याला हाक मारली, बोबड्या बाहेर. बोबड्याने असं घराच्या आतून डोकून पाहिलं कृष्ण आणि सगळे सवंगडी आलेले, पुन्हा लपून बसला. कृष्णाने पुन्हा हाक मारली, बोबड्या बाहेर. बोबड्याने आतूनच ओळखलं हे काय तसे जाणार नाही. त्याने आतूनच सांगितलं, कितना मला नाही यायचं, तुम्ही आपले दा. कृष्ण म्हणला तू बाहेर आहे, बाहेर 2 मिनिटं, मला सांग काय झालं. बोबड्या म्हणतो, कितना तुम्ही इथून निघून दा, माझ्या नादी लादून आता बल तुम्ही दाबाला इथून, मला तुमच्या दंग बोलायचं नाही दा. आणि मग आता म्हणलं ना, कृष्ण म्हणाला, बोबड्या तू पहिला बाहेर येईन, मला सांग काय झालं. बोबड्या काय ऐकत नाही, कृष्ण काय ऐकत नाही. शेवटी बोबड्याला बाहेर यावं लागलं. ऐका रे, बोबड्या बाहेर आला आणि बाहेर आल्यानंतर कृष्णाशी बोलतो. कृष्ण म्हणतो, बोबड्या झालं काय सांगशील तर, मला कळलं तरी नेमकं झालं काय. नाही काय झालं हे जर कळालं तर त्याच्यावरती उपाय करता येईल. मग कृष्णाला बोबड्या सांगतो, हे कितना आता गड्या मी येईन तुमच्या संगतीना, साहेबा कितना आता गड्या मी येईन तुमच्या संगतीना, आता गड्या मी येईन तुमच्या संगतीना, आता गड्या मी येईन तुमच्या संगतीना.
मला तुझे बोलबोल यायचं नाही का? आले एक दिवशी यशोदा माईनं गाईचा खलवस काढला बा अन समजा पोलांना वाती वाती दिलाले मला तर उलटक दिलले बा थमद्या पोलांना वाती वाती दिला मला तर उलटक दिलले बा मीत मागाया गेलो बा मीत मागाया गेलो बा बुतकुन मला धरले बा बद 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 म्हणले बा बुतकुन मला धरले बा बद 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 म्हणले बा अन तायबा कितना आता गल्या मी येईन तुमच्या संगतीन बा नाही येणार तुझ्या बरोबर नाही येणार तुझ्या घरी माझ्या बरोबर असं घडलं अरे तुझ्या बरोबर आलो यशोदामाईनं आपल्याला सगळ्यांना घरी जेवायला बोलवलं होतं अरे सगळ्या पोरांच्या ताटामध्ये 2-2 पुरणपोळ्या ठेवल्या आणि तुझ्या आईनं माझ्या ताटात अर्धी पुरणपोळी ठेवली अरे सगळ्यांना वाटी वाटी खरवस दिला होता मला उलचक दिला होता तुझ्या आईनं असं केलं आणि काय तुमच्या बरोबर यायचं ऐका रे ऐका किती प्रेम होतं कृष्णाचं गोपाळांवरती किती प्रेम होतं गोपाळांचं कृष्णावरती कशाला म्हणतात देव जिंकणं सगळं भगवान परमात्म्याने बोबड्याचा हात धरला होता आणि हात धरून आपल्या वाड्यावरती घेऊन गेला होता नंद बाबाच्या वाड्यावरती बोबड्या आणि सगळे सैन्य आलं होतं सगळे गोपाळ आले होते श्रीकृष्ण परमात्मा आत घुसला होता आपल्या आईला हाक मारली होती आई ग बाहेर यशोदाई आतमधून बाहेर आल्या होत्या श्रीकृष्ण परमात्मा आईला म्हणू लागले आई अगं हे पोरं सगळे मित्र माझे घरी जेवायला आले होते जेवायला आले होते आणि सगळे जेवायला आले तेव्हा तू त्यांना ताट केलं होतं हो केलं होतं आणि का आई तू सगळ्यांना जेवायला वाढलं सगळ्यांच्या ताटामध्ये 2-2 पुरणपोळ्या वाढल्या होत्या हा वाढल्या होत्या आणि मग पेंद्याच्या ताटात अर्धी पोळी का टाकली होती बोबड्याच्या ताटामध्ये यशोदा म्हणते अरे कृष्णा मला असं वाटलं बोबड्या लहान आहे कितीक खातो कितीक नाही खातो म्हणून अर्धीच दिली त्याला कृष्ण म्हटला बघ आई लक्षात ठेव इथून पुढे जर माझा बोबड्या आपल्या घरी जेवायला आला आपले गोपाळ हे जर माझे घरी जेवायला आले ना आई ऐकून घे इथून पुढे जर बोबड्या हे जर माझे गोपाळ घरी जेवायला आले ना आई जर सगळ्या पोरांना तू 2-2 पोळ्या वाढल्यास ना तो तुला सांगून ठेवतो माझ्या बोबड्याच्या ताटात 3 पोळ्या वाढायच्या 3 वाढशील का आई यशोदा म्हणते हा वाढील यशोदा म्हटली हा कृष्णही हसला आणि बोबड्याही हसला दोघही एकमेकाच्या गळ्यात पडून पुन्हा चौर्यलीला करण्यासाठी निघून गेले एवढीशी गोष्ट आहे पण माझ्या कृष्णाला बोबड्याच्या मनातला राग काढण्यासाठी हे सगळं करावं लागलं आणि त्याने कुठलाच संकोच न धरता केलं याला म्हणतात देव जिंकणं हा देव जर तुम्हाला जिंकता आला तर तो देव फक्त आणि फक्त भावाने जिंकता येईल देव भावाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला आणि त्याला जिंकण्याचं एकमेव सगळ्यात सोपं साधन सांगितलं महाराजांनी काय अशा हात वरती करा वरात करा सगळ्यात सोपं साधन सांगितलं ते साधन आपल्याला करायचंय हात कोणाचे खाली नको सगळ्यांना ते साधन करायचंय एकदा टाळी वाजून मस्त भगवंताचं भजन करायचंय काय साधन त्याने सांगितलंय देवाचं नाम कोणतं नाम विठोबा रखुमाई एक टाळी हा कुमार